नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। लक्षात घ्या, पोलीस भरतीची येत्या पुढच्या महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहे आणि त्या संबंधीचा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ लक्षात घ्या, कारण इथून पुढे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पोलीस भरतीचं पूर्ण नियोजन कशा पद्धतीचं आहे त्या संबंधी इत्थंभूत माहिती तुम्हाला मी देणार आहे। आणि त्यासोबतच आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलवर ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि रिझनिंग, ज्याला आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणतो, एकूण 50 प्रश्नाचा अंतर्भाव लक्षात घ्या, त्यासाठीची तयारी कशी करायची आणि त्या संबंधीचे पूर्ण जे व्हिडिओचं मार्गदर्शन आहे ते पण मी तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी नेमकी ही जी जाहिरात आहे याला आपण मेगा पोलीस भरती म्हणू शकतो, कारण लक्षात घ्या एकूण 33,000पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे। त्यातला पहिला जो टप्पा असणार आहे तो जवळपास 10,000 पदांचा असेल आणि तो येत्या फेब्रुवारीमध्ये त्या संबंधीची जी जाहिरात आहे ती लवकरच येईल। आणि लक्षात घ्या, येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी, मी काय म्हणतोय, पावसाळ्याच्या आधी तुमचं फिजिकल जे ग्राउंड म्हणतो आपण त्याला, ते कशा पद्धतीचं होईल त्यासाठीची पण एक प्रकारे तयारी जी आहे ते प्रशासन घेत आहे। तर जास्त वेळ न घेता लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला सुरुवातीला हा जो पेपर मधला मजकूर आहे लोकसत्ता मधला आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, 33,000पेक्षा जास्त पदांची जी पदे आहेत ती रिक्त आहेत पोलीस प्रशासनात। त्यापैकी महिला पोलिसांच्या एकूण 16.5% 16.6% पदांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। इथे जर तुम्ही बघितलं, 1 लाख लोकसंख्येमागे 222 पोलीस कर्मचारी असायला हवेत, मात्र हे जे प्रमाण आहे ते जवळपास 152 पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षा 70ने कमी आहे। यामध्ये बिहारमध्ये सर्वात जास्त पोलिसांची रिक्त पदे आहेतच, त्यासोबत महाराष्ट्राचं जर प्रमाण तुम्ही बघितलं तर 16.3%पेक्षा जास्त पदे ही महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत। ठीक आहे, तर ह्या संबंधीचा हा जो पेपर मधला लेख होताच। आणि त्यानंतर सध्या लेटेस्ट मध्ये 27 तारखेला जी सकाळ वृत्तपत्र आहे त्यामध्ये 10,000 पदांची जी पोलिसांची भरती होणार आहे त्या संबंधीचा एक लेख आला होता की फेब्रुवारी नंतर ही प्रक्रिया होणार आहे। आणि त्यामध्ये जवळपास पहिला जो टप्पा आहे तो जवळपास 8 ते 10,000चा हा जो टप्पा आहे पहिला, हा टप्पा भरण्यात येऊ शकतो। म्हणजे जवळपास 10,000 पदांची जी भरती आहे ही फेब्रुवारी नंतर सुरू होऊ शकते, त्या संबंधीचा हा लेख आहे। आणि त्यानंतर आपले जे अतुल सावे सर आहेत, जे आपले मंत्री आहेत, मंत्री महोदय, त्यांनी पण त्यांचा एक पोस्ट केली होती की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं 10,000 जागांसाठी मेगा पोलीस भरती ही होणार आहे। त्यामध्ये जवळपास राज्य शासनाने त्या संबंधीची ती जी तयारी आहे ती जवळपास तयारीचा जो भाग आहे तो सुरूच आहे आणि मैदानी टप्पा जो आहे तो पावसाळ्यापूर्वीच पूर्ण केला जाणार आहे। त्या संबंधीची जी तयारी आहे ती पण प्रशासन घेत आहे। त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी आणखी जोमाने लागण्याची आवश्यकता आहे, कारण लक्षात घ्या, अशा वेळेला जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल। त्यामुळे ही भरती फक्त आपल्यासाठीच आहे याचं तुम्ही एक प्रकारे भान ठेवून तुम्हाला कुठल्या तयारीसाठी एक प्रकारे जे मार्गदर्शन आहे त्यासाठी मी इथे असणारच आहे। गणित आणि बुद्धिमत्ताचे आपण लवकरात लवकर व्हिडिओ सुरू करणार आहोत, त्यामुळे हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या आपले जे काही मित्र बांधव आहेत त्यांना जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना ह्या आपल्या चॅनलची लिंक शेअर करा। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो आणि मी किती चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या तयारीमध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो यासाठी मी प्रयत्न करणारच आहे, पण तुम्ही पण तेवढी साथ देणं आवश्यक आहे। तर नक्कीच आपण ह्या कामाला लवकरच लागूया। तत्पूर्वी जी काही माहिती मला तुम्हाला द्यायची होती ती बऱ्यापैकी तुम्हाला पोहोचली असणारच आहे। तर लवकरच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला। ठीक आहे, धन्यवाद।